नमस्कार. आज आपण पर्यावरण आणि आपण हा पाठ अभ्यासणार आहोत. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1. तत्पूर्वी आपण पर्यावरण म्हणजे काय हे अभ्यासूया. आपल्या परिसरात अनेक घटक आढळतात. त्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक या घटकांचा समावेश होतो. हवा, पाणी, जमीन, माती हे अजैविक घटक आहेत. त्याचबरोबर वनस्पती आणि प्राणी हे जैविक घटक आहेत. या सर्वांचे मिळून पर्यावरण बनत असते. या पर्यावरणाचा वापर आपण अनेक कामांसाठी करत असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात जी काही आपण कामे करतो ती सर्व पर्यावरणावर अवलंबून असतात. पण तरीसुद्धा मानव या पर्यावरणाला हानी पोहोचवत असतो. तो कशा प्रकारे हे या पाठातून आपण अभ्यासणार आहोत. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. तर जंगलतोड आणि प्रदूषण हे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आहेत. ते कसे काय ते पाहूया. जंगलतोड. माणूस अनेक कारणांसाठी जंगलतोड करत असतो. शेती, उद्योगधंदे यासाठी तो प्रामुख्याने जंगलतोड करत असतो. तसेच घरे बांधण्यासाठी सुद्धा जंगलतोड केली जाते. शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठे सपाट भूभाग हवे असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. तसेच काही वेळा दलदलीच्या प्रदेशात खोलगट भूभागात भराव घालून जमीन सपाट केली जाते. ही सर्व जंगलतोडीची कारणे आहेत. या जंगलतोडीचे दुष्परिणाम काय होतात ते पाहूया. जंगलतोडीमुळे पक्ष्यांचे, प्राण्यांचे निवारे नष्ट होतात. त्यांना राहण्यास जागा उपलब्ध होत नाही. आपण ही बातमी बऱ्याचदा ऐकलेली आहे की वाघ मानवी वस्तीत, बिबट्या मानवी वस्तीत शिरला. तर अशा बातम्या का येतात? तर त्यांचे निवारे आपण हिसकावून घेतो. याचा अर्थ त्यांना राहण्यास जागा उपलब्ध राहत नाही, म्हणून ते मानवी वस्तीत शिरतात. त्याचबरोबर काही पक्षी, प्राणी हे आपले निवारे नष्ट झाल्यामुळे दूर निघून जातात. तर जंगलतोडीचा हा एक दुष्परिणाम आहे. त्याचबरोबर जैवविविधतेचा ऱ्हास होतो. एखादा प्राणी अन्नसाखळीतूनच नष्ट होतो. जसं डायनासोर हा प्राणी अन्नसाखळीतून नष्ट झालेला आहे. डोडो नावाचा प्राणी नष्ट झालेला आहे. तर अशा प्रकारचे प्राणी अन्नसाखळीतून नष्ट होण्याचं कारण म्हणजे जंगलतोड. प्राणी जंगल सोडून दुसरीकडे जातात, कारण त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, त्यांना राहण्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते जंगल सोडून दुसरीकडे निघून जातात. दुसरा पर्यावरणावर परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे प्रदूषण. प्रदूषण 3 प्रकारे होत असते: जमीन, हवा आणि पाणी. तर या 3 प्रकारे प्रदूषण होत असते. ते कसे काय ते पाहूया. जमीन प्रदूषण. औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी प्रक्रिया न करता जमिनीत सोडले जाते. त्याचबरोबर शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा जमीन प्रदूषित होत असते. पहा, कचरा जाळणे यामुळे सुद्धा जमीन प्रदूषित होत असते. त्याचबरोबर जंगलतोड केल्यामुळे जमिनीची धूप होते. माळेनगावची जी दुर्घटना घडलेली होती हेच कारण आहे की डोंगरावरील वृक्षांची तोड झाली. त्यामुळे वृक्ष काय करत असतात? वृक्षांची मुळे जमिनीला, मातीला घट्ट धरून ठेवतात. पण वृक्षांची तोडच झाल्यामुळे माळेनगावच्या सारख्या दुर्घटना अलीकडे घडू लागलेल्या आहेत. आणि हे सर्व जमीन प्रदूषणाचेच परिणाम आहेत. हवा प्रदूषण. कारखान्यातील धुरांमुळे, वाहनातील इंधनाच्या ज्वलनामुळे तसेच कचरा जाळल्यामुळे हवा प्रदूषित होत असते. पाणी प्रदूषण. घरातले, कारखान्यातील सांडपाणी नदीत सोडणे, नदी नाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायने पाण्यात मिसळणे, बाटल्या, विविध वस्तू पाण्यात टाकणे. त्याचबरोबर आपण जे गणेशोत्सव साजरा करतो त्यावेळी ज्या मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या असतात त्या मूर्त्यासुद्धा आपण जलपात्रात विसर्जित करतो. तर या सर्वांमुळे पाणी प्रदूषित होत असते. प्रदूषणाचे परिणाम.
प्रदूषणाचा पहिला परिणाम आहे जैवविविधतेवर परिणाम. आपल्या परिसरात अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, वनस्पती, वेली आढळतात, झुडपे आढळतात. या सर्वांवर म्हणजे जैवविविधतेवर परिणाम होत असतो प्रदूषणाचा. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग नावासारखी जागतिक तापमान वाढीची समस्या निर्माण होते. ती कशी काय? तर वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तर हवेतील उष्मा वाढतो आणि यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक तापमान वाढ समस्या उद्भवते. मानवांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात. हवा प्रदूषणामुळे दमा, खोकला, श्वसनाचे विकार यासारखे आजार होतात. वनस्पती वाढींवर परिणाम होतो. प्रदूषणामुळे वनस्पतींची नीट वाढ होत नाही. जलचर प्राण्यांना धोका पोहोचतो. ओझोनचा थर कमी होतो. हवेच्या प्रदूषणामुळे ओझोन वायूचा पट्टा कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे ही डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या मनुष्य प्राण्यास किंवा मानव जातीस धोका निर्माण होईल. तर ही भविष्यात घडू नये अशी घटना, त्यामुळे प्रदूषण आपण वेळीच रोखले पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन. पर्यावरणात विविध पक्षी, विविध प्राणी, विविध वनस्पती, विविध वेली असतात. तर त्या सर्वांचं संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन डायऑक्साईडचे चक्र, जलचक्र, हे सगळे चक्र यांचं सर्वांचं संतुलन राहिलं पाहिजे. एखादाही घटक जरी वाढला किंवा कमी झाला तरीसुद्धा पर्यावरणाचा इम्बॅलन्स होतो, म्हणजे त्याचं संतुलन ढासळतं आणि त्यामुळे संपूर्ण मानव जातीवर, मनुष्य जातीवर विपरीत परिणाम होत असतात. तर हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास आपण मदत केली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर झाडे लावली पाहिजेत. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तर काही जैविक घटक नष्टही झालेले आहेत. डायनासोर सारखे प्राणी नष्ट झालेले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि त्यामुळे जीवसृष्टीला धोका आहे. आता त्यामुळे काय होतं? तर त्यामुळे काही प्राणी हे अस्तंगत होत आहेत म्हणजे नष्ट होत आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय चित्ता हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आता दुसऱ्या देशातून आपल्या देशात हा चित्ता मागवला गेला आहे आणि याची प्रजाती निर्माण करण्याच्या हेतूने सरकारचे प्रयत्न चालू झालेले आहेत. म्हणजे हा आपल्या भारतातील चित्ता अचानक अन्न साखळीतून निसर्ग साखळीतून नष्ट होऊ लागलेला आहे. वाघांची शिकार केल्यामुळे वाघही कमी प्रमाणात आढळू लागलेले आहेत. त्याचबरोबर जंगलतोडीमुळे सुद्धा हे प्राणी आपले निवारे सोडून दुसरीकडे निघून चाललेले आहेत. तर त्यामुळे हे प्राणी नष्ट होत आलेले आहेत. घुबड या प्राण्याबद्दल माणसांच्या मनात अनेक श्रद्धा असल्यामुळे हा प्राणी मारून टाकण्याच्या ज्या प्रथा आहेत तर त्यामुळे सुद्धा हा पक्षी नष्ट होऊ लागलेला आहे. पांडा यासारखे प्राणी अस्तंगत होत चाललेले आहे. डोडो नावाचा जो प्राणी आहे तो निसर्ग साखळीतून नष्ट झालेला आहे, कारण त्याच्या आकारमानामुळे तो बदलत्या परिस्थितीशी, बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊ शकला नाही. त्यामुळे त्याचे अस्तित्व नष्ट झालेले आहे. त्याचबरोबर डायनासोर या प्राण्याचे देखील तसेच झालेले आहे. पर्यावरणातील बदलाशी, हवामानाशी त्याला मिळते जुळते साधता आले नाही, म्हणून हा प्राणी नष्ट झालेला आहे. आपल्या विविध गरजा आहेत. त्याचबरोबर अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहेत आणि या सर्व गरजा आपण पर्यावरणातूनच पूर्ण करत असतो.
अन्न, वस्त्र, पाणी या आपल्या गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, मनोरंजन यासाठी सुद्धा आपल्याला अनेक साधने लागत असतात आणि ही साधने आपल्याला पर्यावरणातूनच उपलब्ध होत असतात. पर्यावरणातील पदार्थ वापरून ही साधने आपण तयार करत असतो. जगभरातील सर्व लोकांच्या गरजा, इच्छा आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. वेगाने पर्यावरण नष्ट होत चाललेले आहे. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा जर समतोल ढासळला तर त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे, याची जाणीव मानवाने ठेवली पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून त्या वस्तू दीर्घकाळ वापरणे, या सर्वाचा गांभीर्याने विचार करायला हवा. म्हणजेच पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जैवविविधता टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न. जैवविविधता टिकवण्यासाठी जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये उभारली जातात. जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात. यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो. जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो. त्यामुळे निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते. निसर्गात अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती, वेली, झुडपे आहेत. त्यांचं प्रमाण टिकवून ठेवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण अशी उद्याने कोणतीही हानी न पोहोचता जोपासली पाहिजेत. वन्यजीव संरक्षण व संवर्धन या हेतूने काही क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. त्यांना राष्ट्रीय उद्याने असे म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ही राष्ट्रीय उद्याने यांचं देखील संवर्धन आपण केले पाहिजे. अभयारण्ये विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जातात. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झालेला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिल्ले मोठी झाल्यावर ते पिल्लांसह परत जातात. स्थानिक लोकांनी मागणी केल्यामुळे ते अभयारण्य म्हणून जाहीर झालेले आहे. जसे सायबेरियातून पक्षी आपल्या भारतात येतात, शेकडो किलोमीटर, शेकडो मैलांचा प्रवास करून आपल्या भारतात पक्षी येतात, कारण आपल्या इथे पर्यावरण, त्यांना अनुकूल पर्यावरण मिळतं. तसं आपल्याकडून एखादा पक्षी दुसरीकडे जाऊ नये यासाठी आपण जंगलतोड केली न पाहिजे आणि त्याचबरोबर जंगलांचे संरक्षण केलं पाहिजे, अभयारण्यांचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त पक्षी, प्राणी आपल्याला पाहायला मिळतील. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आशियातील सर्वात मोठे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहेत. माळढोक हे पक्षी वजनदार असतात आणि त्यांची चाल डौलदार असते. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास करणारे हे पक्षी कीटक खातात आणि पिकांचे रक्षण करतात. एक प्रकारे ते शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्याहून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 2500 मोर आहे. पूर्वापार लावलेली चिंचेची झाडे इथे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. या गावात मोरांना अभय मिळालेले आहे. देवराई हे सुद्धा असंच ठिकाण असतं की जिथे पर्यावरण सुरक्षित राखले जाते, निसर्ग सुरक्षित राखला जातो, अभयारण्ये सुरक्षित राखली जातात. या पाठातून आपण काय शिकलो? पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आढळतात. वातावरणातील वायुचक्रे, पर्यावरणातील जलचक्रे, अन्नसाखळ्या यांमध्ये हजारो वर्षापासून संतुलन राखले गेले आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती, जलचरांना धोका पोहोचतो. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपण रोखले पाहिजे.
वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई राष्ट्रीय उद्याने यांची निर्मिती होत असते. धन्यवाद.